शंभरीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या ज्येष्ठांकडे पाहिलं तर साठी उलटलेल्या ज्येष्ठांनाही उभारी लाभते, एक नवी ऊर्जा मिळते। म्हणून ज्येष्ठ नागरिक संघाकडून आज आपण या 5 ज्येष्ठ व श्रेष्ठ नागरिकांचा सत्कार करून एक नवा पायंडा पाडत आहोत, असे उद्गार गारगोटी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष RN कारखानीस यांनी काढले। गारगोटी येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने भुदरगड तालुक्यातील शंभरीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या 5 ज्येष्ठ व श्रेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला। या समारंभात कारखानीस बोलत होते। सकाळपासूनच ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त विविध उपक्रम सुरू होते। स्नेहभोजनानंतर दुपारच्या सत्रात सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला। 93 वर्षीय गारगोटी येथे राहणारे श्री हिंदूराव विष्णू आबिटकर यांचा सत्कार कारखानीस यांच्या हस्ते करण्यात आला। आबिटकर यांच्या कार्याचा परिचय किशोर आबिटकर यांनी करून दिला। श्रीमती छाया खणके वय 80 यांचा सत्कार सौ कारखानीस यांनी केला। त्यांचा परिचय श्रीकांत शहा यांनी करून दिला। गोपाळ रामा तोरसे फणसवाडी वय वर्ष 96 यांचा सत्कार करण्यात आला। तोरसे यांचा परिचय AK देसाई यांनी करून दिला। शेणगाव येथील शंकर शिवाजी माने वय वर्ष 93 यांचा सत्कार करण्यात आला। माने यांची ओळख TB पाटील यांनी करून दिली। शेवटी खानापूर येथील 101 वर्षात पदार्पण करणारे कृष्णा देवबा पाटील यांचा सत्कार कारखानीस यांच्या हस्ते करण्यात आला। त्यांच्या कार्याचा परिचय KT कांबळे यांनी करून दिला। सत्कारानंतर संभाजीराव यादव यांच्या हास्याचे फवारे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। सुमारे 1.5 तास ज्येष्ठ नागरिकांचं सभागृह हास्यात बुडून गेलं। यावेळी सत्कार मूर्तींच्या वतीने श्रीमती खाणके यांनी मनोगत व्यक्त केलं। उपाध्यक्ष BB सोळसे, टिपू गडे आदींची भाषणं झाली। डॉक्टर KA मोमीन यांनी आभार मानले तर TB पाटील यांनी सूत्रसंचालन केलं। गारगोटी कोल्हापूर येथून विदर्भ न्यूजसाठी किशोर आबिटकर यांचा हा वृत्तांत।